नमस्कार रसिकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। मी सादर केलेल्या कवितांना तुम्ही जो भरघोस प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार। असंच मला सपोर्ट करत राहा। व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आज मी तुमच्या समोर कवयित्री प्रियांका कुंभार यांची एक कविता सादर करणार आहे। कवितेचं नाव आहे भेट। चला तर मग आपण सुरुवात करूया। दोन अनोळखी जीव असेच नकळत भेटले, दोन अनोळखी जीव असेच नकळत भेटले, नजरेस नजर भिडली आणि एकमेकात हरवले, नजरेस नजर भिडली आणि एकमेकात हरवले। बघताच क्षणी तिला विसरून गेला तो स्वतःला, बघता क्षणी तिला विसरून गेला तो स्वतःला। मनी वाटले त्याला स्वर्गच जणू मिळाला, मनी वाटले त्याला स्वर्गच जणू मिळाला। चुकवून नजर त्याची क्षणात माघारी ती फिरली, चुकवून नजर त्याची क्षणात माघारी ती फिरली। मनोमनी त्यालाच आठवून पुन्हा मागे वळून ती हसली, मनोमनी त्यालाच आठवून पुन्हा मागे वळून ती हसली। तिची ती सुंदर आकृती हळूहळू दिसेनाशी झाली, तिची ती सुंदर आकृती हळूहळू दिसेनाशी झाली आणि त्याच्या डोळ्यांना मात्र तिचीच ओढ लागली। तिला पुन्हा भेटण्यासाठी तो फार बेचैन झाला, तिला पुन्हा भेटण्यासाठी तो फार बेचैन झाला। तिला जाणून घ्यायला तो आतुर झाला, तिला जाणून घ्यायला तो आतुर झाला। मग पुन्हा तिच्या भेटीसाठी तो रोज तिथे येऊ लागला, मग पुन्हा तिच्या भेटीसाठी तो रोज तिथे येऊ लागला। ती पुन्हा येईल येते आशेने शोधू लागला, ती पुन्हा येईल येते आशेने शोधू लागला। तिला भेटण्याची इच्छा त्याच्या मनी तीव्र झाली, तिला भेटण्याची इच्छा त्याच्या मनी तीव्र झाली। पण तिला या सगळ्याची कधी चाहूल नाही लागली, पण तिला या सगळ्याची कधी चाहूल नाही लागली। हळूहळू असाच त्याचा नित्यक्रम होत गेला, हळूहळू असाच त्याचा नित्यक्रम होत गेला आणि तिला भेटण्याची इच्छा बाळगून निराश घरी परतला, आणि तिला भेटण्याची इच्छा बाळगून तो निराश घरी परतला। कविता कशी वाटली मला नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन कवितेसह। तोपर्यंत काळजी